करण्यात आलं होतं। अतिशय सुमधुर असा कार्यक्रम झाला, प्रेक्षक देखील उपस्थित होते। तर काय भावना व्यक्त करा? नमस्कार, मी विजय शांताई नंदू शिरवणकर आपणास याद्वारे प्रथम तमाम महाराष्ट्र जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो। ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो अशी मनापासून मनोकामना करतो। आज दिवाळी पहाट ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये आमचे सर बंडा सर, गणेश बंडा सर यांच्या सुमधुर मुखाने त्यांचं गायन झालं। त्याचप्रमाणे त्यांची कन्या धनश्री यांचं गायन आपण ऐकलं। अत्यंत सुमधुर असं त्यांचं हे भक्तिगीत गाताना सर्व भक्तगण हे तल्लीन होऊन ते ऐकत होतं। हे युवा हे या विभागातले चांगले गायक आहेत। अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या भागामध्ये आगरी कोळी समाजाचे जे गायन भजनी मंडळी आहेत त्यांना घेऊन मी माझ्या 8 जानेवारी 2026 रोजी 55व्या वाढदिवशी त्या सर्वांना घेऊन एक चांगला भजनी संच तयार करणार आहे अशी माझी संकल्पना आहे। नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवेल येथे नवी मुंबई येथे विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते। त्यांनी दिवाणप्रती सहानुभूती व्यक्त केली, मात्र दिवाणचं नाव विमानतळाला घोषित केलं नाही। प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील त्यांची हे आहे की विमानतळाला दिवाणचं नाव मिळालं, तर आपली काय भावना आहे? हे बघा, 2008 पासून आम्ही प्रामुख्याने भूमिका मांडतोय की या विमानतळाचं नाव लोकनेते दिवा पाटील साहेबांचं असावं आणि सातत्याने आज आम्ही 2025 आला म्हणजे जवळजवळ 17 वर्ष ही भूमिका मांडतोय। 8 ऑक्टोबरला या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी येऊन विमानतळाच्या उद्घाटनाबरोबरच ते लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव घोषित करतील असं सर्वांना वाटलं होतं। परंतु मला थोडं काहीतरी अगोदर कळलं होतं म्हणून मी सांगितलं का ते नरेंद्र मोदी साहेब येणार, विमानतळाचं उद्घाटन झालं असं घोषित करणार, पण नाव काही ते देणार नाही। भविष्यात त्यांच्या मनात काय आहे आम्हाला माहिती नाही, पण चुकून देखील त्यांनी वेगळा विचार करू नये असे तमाम प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या वतीने त्याला विनंती करतोय। कारण आज तुम्ही पाहिलात तर भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांच्या प्रत्येकाच्या मनात नव्हे, पूर्ण महाराष्ट्राच्या मनात, भारताच्या मनात लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला मिळावं अशी प्रामुख्याने जी भूमिका आहे ती भूमिका नुसती देशात नाही तर ती विश्वात मोदी साहेबांनी मी सांगू इच्छितोय की मुंबईचं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याचा ITI नंबर आहे BOM म्हणजे बॉम्बे। ज्या वेळेला ब्रिटिशांच्या काळातला तो विमानतळ आहे, 1929 सालाचा विमानतळ आहे। त्याचप्रमाणे या विमानतळाचा ITI नंबर आहे NM आहे। चुकून डोक्यात आणू नये NM म्हणजे नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं जर तुमच्या डोक्यात असेल तर ती कल्पना काढून टाका आणि तुम्ही या विमानतळाला नाव लवकरात लवकर लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं घोषित करा। कारण त्याचं कारण असं सांगतोय की आपण आपल्याच भारतीय जनता पार्टीच्या काळखंडामध्ये 11 डिसेंबर 2022 रोजी मोपा विमानतळ आहे, जे गोव्याचं विमानतळ आहे, त्याला आपण नाव दिलं होतं मनोहर पर्रिकरांचं, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट। आणि प्रत्यक्ष विमान त्या दिवशी न उडवता तो विमान उडलाय 5 जानेवारी 2023ला। त्याचप्रमाणे तुम्ही इथे नाव जरी आज घोषित केलं नसला, तुम्ही काहीतरी म्हणालात की बाबा ते कागदपत्रांची पूर्तता 3 महिन्यासाठी लागते, 3 वर्ष नाही, त्यासाठी 3 वर्ष लागली तरी आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। फक्त विमानतळाला नाव हे लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच असावं। शिवभूमी रायगड, तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। त्या भूमीमध्ये नाव हे आमच्या लोकनेते दिवा पाटील साहेबांचं असावं अशी प्रामुख्याने आमची भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे। ती मागणी ही लवकरात लवकर आपण पूर्ण करा, नपेक्षा आम्ही त्या विमानतळाला दुसरं कोणतेही नाव देणार नाही हे इथे निक्षून सांगतो। विमानतळ आलेलं आहे, या ठिकाणी नोकऱ्या देखील लाखोने हे होणार आहेत, तर येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत आणि करणार आहात? नोकरीसाठी प्रामुख्याने पहिल्यांदा आम्ही बघितलं तर तिथे एक वेगळाच पक्ष तिथे कुरबुडी करत होता। मग आम्ही त्याच्यावर वेगळ्या प्रकारे आम्ही आमचा टॅक्टिक्स वापरली आणि माझ्या माहितीप्रमाणे या इथे 4 टर्मिनल होणार आहेत। त्या 4 टर्मिनलमध्ये एकूण 1 लाख नोकऱ्या आहेत। माझ्या प्रकल्पग्रस्त
आमची जी संख्या आहे ती जर 10 गावाची बघितली तर 3,500 नोकऱ्या, उर्वरित अजून 15 गाव पकडले तर अजून 1,500 म्हणजे 5,000, 27 गाव पकडले किंवा त्याहीपेक्षा माझी अशी संकल्पना आहे, जर 5,000 नोकऱ्या ह्या आमच्या फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी 100% घेतल्या तर उर्वरित 95,000 ज्या नोकऱ्या आहेत त्या माझ्या सर्व स्थानिक इथल्या आगरी, कोळी, कराडी, कुणबी आणि 12 बलुतेदार, 18 पगड जातीच्या मुलांना मिळाले पाहिजे अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे. मग ती पनवेल तालुक्यातली असतील, उरण तालुक्यातली असतील, नैना विभागातली असतील किंवा ती येणाऱ्या 3ऱ्या मुंबईतली असतील. आणि मुंबईची देखील जी 7 बेटं आहेत त्यांची देखील इथे ते देखील आमचे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांना देखील इथे सामावून आम्ही घेऊ आणि मग 10 गाव, 15 गाव किंवा 27 नव्हे तर 270 गावांना नोकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न असतील. आम्ही आजपर्यंत बऱ्याच जणांना त्याद्वारे या विमानतळामध्ये नोकरीला लावलेलं आहे. भविष्यामध्ये आमची 100% लोक जेव्हा नोकरीला लागतील तेव्हा आमचं हे स्वप्न पूर्ण होईल असं बोलतो आणि त्यासाठी आमचा नेहमीच शेवटपर्यंत प्रयत्न असतील. भाजपच्या वतीने आपण बघायला गेलं तर आपल्यावरती गुन्हा दाखल होत आहे. आपल्यासोबत राजेंद्रभाई पाटील सातत्याने असतात आणि आपण दिबांचं नाव न दिल्यामुळे आपण त्या ठिकाणी आक्रमक झाला होतात. नक्की आपल्यावरती गुन्हा दाखल भाजपचे कार्यकर्ते करत आहेत, त्याला आळा कसे घालणार आपण? हे बघा, मोदी साहेबांनी नाव दिलं नाही म्हणून त्याच ठिकाणी आम्ही निषेध नोंदवला. कदाचित रागाच्या उद्देशाने आमचे मित्र राजेंद्र भाई यांच्याकडून ती प्रतिक्रिया गेली असेल, राग आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या मी पुढाऱ्यांना सांगू इच्छितोय की बाबा तुमचा मनातला आकस बाजूला ठेवा. तुमच्या मनात खरोखर जर देवाला स्मरून सांगा का बाबा या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नये. तर गुन्हे दाखल केल्यात तर तुम्हाला वाटेल आमचा मनसुबा किंवा आमची जी ताकद आहे ती कमी होईल. बिलकुल नाही. आम्ही अधिक तडफेने हे करू आणि भविष्यामध्ये आम्ही दाखवून देऊ की या विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देताना आमचा सिंहाचा वाटा असणार, हे इथे मी निक्षून सांगतोय. कारण हे भारतीय जनता पार्टीचे लोक तेव्हा झोपलेले होते, त्यांना काय माहिती हो. 2008 साली जेव्हा मी भूमिका मांडली होती ती आज गाजल्यानंतर 2021ला 13 जानेवारी 2021ला वालच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही एकत्र जमलो तेव्हा एकत्र जमल्यावर ह्या लोकांनी ते पूर्ण हायजॅक केला आणि मग त्याने एक कमिटी त्यानंतर कमिटी केली, सर्व पक्षीय कमिटी. काय त्या सर्वपक्षीय कमिटीमध्ये अध्यक्ष कोण तर कळवा ठाण्याचा आपला दशरथ पाटील. काय संबंध त्यांचा? अहो अध्यक्ष करायचा होता तर 10 गावातल्या लोकांचा ज्यांची घरदारं गेली त्यांचा करायचा होता. आणि आजही म्हणतोय प्रत्येक प्रश्न अध्यक्षाचा नाही, प्रश्न दिबांच्या नावाचा आहे. तुमच्या मनात जर खरोखर असेल, आता भारतीय जनता पार्टीचे आमचे 2 मित्र आहेत त्यांनी सांगितलं का एकाने राजीनामा देईन, एकाने सांगितलं मी जाळून पाळून घेईन. आम्हाला कोणाला म्हणजे जाळून बघण्याची आमची हे पण नाही, कारण कशासाठी तो उगाच जीवितहानी कशाला. मी त्यांना तर स्पष्ट त्या गोष्टीला नकार दिला होता. आता राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी द्यावा, कारण ते बोलले होते की आम्ही राजीनामा देऊ. ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. कारण दिबांचं नाव उद्घोषित नाही केलं त्या दिवशी 8 ऑक्टोबरला, मग त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आत्तापर्यंत त्यांनी राजीनामा दिला नाही. मी माझ्या स्वतःचा 15 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला आणि असं सांगितलं तर मला वाटलं काय, मी 31 वर्ष शिवसेनेत होतो. त्याच्यानंतर 9 ऑगस्ट 2019ला मी भारतीय जनता पार्टीमध्ये इलेक्शनच्या अगोदर, इलेक्शनच्या नंतर नाही, इलेक्शनच्या अगोदर प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर माझी भूमिका होती की बाबा भारतीय जनता पार्टीचं राज्य येईल केंद्र सरकारमध्ये आणि मग दिबांचं नाव आपल्याला मिळावं ह्यासाठी मी हा प्रवेश केला होता. पण दिबांचं नाव गेली 1, 2, 3, 4, 5, 6 वर्ष झाली. त्या केंद्रामध्ये 3 वर्ष धुळकात पडला आहे. प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दोन्ही सभागृहातून पाठवलेला. मग कुठेतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी आपलं पण मग आपली जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. मग मी माझ्या पक्षाचा त्याग केला. 15 ऑगस्टला सांगितलं का मी
तोपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होणार नाही, जोपर्यंत या विमानतळ नाव लोकनेते दिवा पाटील साहेबांचं मिळत नाही. त्याचप्रमाणे या 2 आमदारांनी करावं. त्यांनी तर बोलून दाखवलंय, मी न बोलता केलंय. आणि भविष्यामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम दिबांचा आमच्यावर होतं. दिबांचा आम्ही शिष्य होतो, त्याला काय माहिती 18 वर्ष आम्ही सोबत राहिलो. दिबांच्या त्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे. त्या मार्गदर्शनाची शिदोरी घेऊन येत्या काळामध्ये लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देण्याचा हा पुण्याचा काम भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त करतील अशी तुम्हाला ग्वाही देतो. आश्वासन पंतप्रधानांकडून मिळेल का नाही मिळेल, पण आम्ही मात्र आमच्या मनात हा दिबांचंच नाव आहे, त्या व्यतिरिक्त कोणाचं नाव नाही.